आज माहेरातला शेवटचा दिवस. कालपर्यंत भरलेलं घर वाटत होतं. आज परतीच्या प्रवासाला आपण निघालोय. प्रत्येक वेळी माहेर सोडताना तितकंच वाईट वाटतं, पण आपलं दुःख आपण दाखवू शकत नसतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या की रिझर्वेशनची तारीख ठरलेली असते, कारण की मुलांची शाळा आता सुरू होणार असतं आणि आपली धावपळसुद्धा. तर त्यासाठी मग आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आणि नातवाच्या भेटीला आजी आजोबा आलेले होते. आजी आजोबांनीही खूप त्याचा लाड केला आणि आमच्यासाठी खाऊसुद्धा आणलेला होता. प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा गावाला निघतो, तेव्हा आई काही ना काही आमच्यासोबत पाठवत असते, कारण की ते वर्षभरासाठी आम्हाला पुरणार असतं. जशी मुलगी माहेरातून निघते, तेव्हा तिला वाईट वाटतं, तसंच आई-बाबा जेव्हा स्टेशनला भेटायला येतात, तेव्हा माझ्या नवऱ्यालाही तितकंच वाईट वाटत असतं. यावेळी आम्ही 2 महिने माहेरात होतो आणि कुल्लूनी फुल एन्जॉय केला आपल्या बहीण-भावांसोबत. या उन्हाळ्यामध्ये खूप काही शिकायला मिळालं. त्यानंतर आम्ही निघालो. रात्रीच्या जेवणासाठी मी बटाट्याची चटणी आणि पोळ्या केलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही सकाळी 5:30 वाजता आम्ही दादरला पोहोचलो. तिथनं आम्हाला ट्रेन चेंज करायची होती मांडवी, जी की आपल्याला कोकणात घेऊन जाणार होती. मग ट्रेनमध्ये कोकणात बसलो. जातानाचा प्रवास जरा कंटाळवाणा आहे, पण बाहेरचं दृश्य बघितलं की छान मज्जा येतं. त्यानंतर आम्ही नाश्ता केला. नाश्त्यामध्ये उपमा आणि शिरा घेतला, इडली, वडा आणि कटलेटसुद्धा घेतलं होतं. उन्हाळ्यामध्ये एक आई, तिच्या मागे 2 मुलं असं पाणी भरतानाचा व्हिडिओ होता. त्यानंतर काही वेळात आम्ही जेवणसुद्धा केलं आणि आम्ही पोहोचलो थेट 6 वाजता. असा होता आमचा 22 तासांचा प्रवास. पुन्हा भेटूया.